नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। किसानों को 12 घंटा बिजली मिलने हेतु गोंदिया शासकीय निवास गृह में सांसद डॉक्टर प्रशांत पटोले ने महावितरण के अधीक्षक अभियंता एवं समस्त महावितरण के अधिकारियों को आदेश दिए। उक्त मीटिंग में जिला कांग्रेस अध्यक्ष पूर्व आमदार दिलीप बंसोड़, शहर कांग्रेस एडवोकेट योगेश अग्रवाल, बापू एवं अन्य जिला कांग्रेस के पदाधिकारी प्रमुख रूप से उपस्थित थे। सांसद डॉक्टर प्रशांत पटोले ने गोंदिया जिले के लोगों की विद्युत विभाग की समस्या सुनी और अधिकारियों को समस्या निराकरण के आदेश दिए। उक्त मीटिंग में उप सभापति राजकुमार, पप्पू पटले, पवन नागदौड़े, अमान रोघाटिया, अमान तिगाला, बाबा बागड़े और अन्य लोग उपस्थित रहे। देखिए खबर सुप्रीम पावर न्यूज पर। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। आपला जो सिस्टम आहे, ट्रान्समिशनचा जो सिस्टम आहे तो बरोबर व्यवस्थित आहे का पूर्ण बोलण्यामध्ये? ट्रान्समिशनच्या म्हणजे सर ते दोन पार्ट, एक 132 सबस्टेशन आहे, सो ते आमगावमुळे आमच्या व्यवस्था बिघडली. ते म्हणलं तुमच्या सिस्टमचे कसं सर्किट आणि हे सगळं तर होणारच आहे. डेव्हिजन चालू करा म्हणून सांगितलंय आम्ही. तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात पहिले डेव्हलप व्हायला पाहिजे. कुठं असेल कमतरता असेल तर तुमची स्टडी पाहिजे का कोणत्या क्षेत्रामध्ये किती जामनरला काय, जामनरला कसं आहे ते सगळी तुम्ही स्टडी करा आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही मेंटेन करा का तुम्हाला लोड किती लागते. मग येणाऱ्या काळामध्ये समजा पॉप्युलेशन वाढवू का, उद्योगधंदे वाढवू का, शेतीचे जीचे पंप वाढवू का, काय वाढवू, तुमचं स्टेबल राहायला पाहिजे. एक गोष्ट आहे का नाही, समजा कॅल्क्युलेशन गडबड होऊन राहिली त्याच्या कारण सगळ्या गडबड होऊन राहिले आणि मग ओढसा गिरसा बाकी आपल्याकडे जास्त आहे नाही. दाण्याची आज जास्त दिवस आपण खाऊ नाही शकत. आज नाही बनवणे आपण देवरीला पर्याय व्यवस्था आमच्याकडे लावला का नाही, आता हॉस्पिटलला लावला म्हणजे तो समजून जा का औद्योगिकच आहे, कमीचा लावला पण त्याचा काही फायदा होत नाही. तुम्ही कसं आहे, कधी कधी एका बिल्डिंगला तुम्ही 3 पेजचं मीटर देता, फ्लोअर वाईज देता, त्याला कमी पैसे भरावे लागते. आज आमची पूर्ण एकच दिला तुम्ही मीटर गणकन तो बेसिक चार्ज राहते, तो सीधा 13,000 न 15,000 जाते, तो प्रत्येक महिन्याला भरावं लागते. मग तुमच्या त्या सोलरच्या फायद्यात नाही होता काय आणि वरून तुमचे ते मीटर खराब होतात सोलरचे कॅल्क्युलेट करणारे मीटर. त्याची ते तुमची जिम्मेदारी नाही, त्यांची ते टेस्टिंग करतात त्यांची. आणि मग तुमचं अवेलेबल नाही म्हणतात. माझ्याकडे वर्षभर नाही लागला, माझेच सांगून म्हणतात वर्षभर नाही लागला तर वर्ष भरायचा जो जेवढा जनरेशन होता तो माझा नुकसान झाला. सोलरचे वेंडर होते त्यांनी ते मीटर विकत आणायच्या आणि 5 वर्षाची गॅरंटी असायची. मग समजा फॉल्टी साहेब मालूम आहे का तुम्ही याचे त्याचे नाव नको द्या. नाही आता तुमचे जे अधिकारी ते मेन अधिकारी म्हणजे याच्याकडून जे हेच चालतील, ह्याच कंपन्या चालतील, दुसरे चालतील. आता सिस्टम चेंज झाला सर. जे काही फॉल्टी झाले ना ते आम्ही एमएसडीसी कडून बदली करून राहिले सगळे. आता हा जो प्रॉब्लेम